कोपरोली ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी 7 एप्रिल रोजी प्रांत कार्यालयासमोर जोरदार ठिय्या आंदोलन केले. पाणी टंचाई आणि अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नांकडे अधिकारी वर्गाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले होते. कोपरोली परिसरातील पाणी पुरवठा सध्या विस्कळीत झाला असून कमी दाबाने आणि अत्यंत कमी वेळ पाणी मिळत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्यात. यासोबतच अनधिकृत नळ जोडण्या तोडणे आणि उंबर्डे तरणखोप ते उंबर्डे फाटा दरम्यान असलेले धोकादायक अनधिकृत गतिरोधक हटवण्यात यावेत, या प्रमुख मागण्यांसाठी हा ठिय्या देण्यात आला. या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यकर्त्या नंदाताई म्हात्रे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि ग्रामस्थांचा पाणी प्रश्न प्रशासनासमोर मांडत त्यांना मार्गदर्शन केले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रांत कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. प्रांताधिकारी प्रवीण पवार आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अधिकारी सेफाली देशमुख यांनी सरपंच प्रवीण पाटील, नंदाताई म्हात्रे व ग्रामस्थांची सविस्तर चर्चा केली. येत्या 5 दिवसात पाणी प्रश्नावर ठोस उपाययोजना आणि मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन अधिकारी सेफाली देशमुख यांनी लेखी पत्राद्वारे दिले आहे. प्रशासनाच्या या लेखी आश्वासनानंतर कोपरोली ग्रामस्थांनी आपले ठिय्या आंदोलन तूर्तास स्थगित केले. मात्र दिलेल्या मुदतीत मागण्या पूर्ण न झाल्यास याहून अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा सरपंच प्रवीण पाटील यांनी दिलाय. आज आपण कोपरोली ग्रामस्थांनी पाणी प्रश्न आणि स्पीड ब्रेकर बाबत प्रांत ऑफिस समोर जो हे आंदोलन केला होता, त्या मागण्या आपल्या पूर्ण झालेल्या आहात काय? तसे वेळोवेळी आपण त्यांना प्रत्येक विभागाला कमी दाबाने येणारा पाणी आणि कमी वेळ येणारा पाणी, त्यासाठी वारंवार पत्रव्यवहार तर केलेलंच होतं, पण त्याच्यावर काहीही त्यांचा उपाययोजना न झाल्यामुळे आज आम्ही हा तीव्र ठिय्या आंदोलनाचा आम्ही एक निर्णय घेतला आणि सर्व ग्रामस्थांनी येऊन या ठिकाणी आंदोलन केल्यामुळे. आणि दुसरा विषय होता की तो स्पीड ब्रेकरचा. गेले 2 वर्ष आम्ही सतत पाठपुरावा करत असून 3 किलोमीटरमध्ये 24 स्पीड ब्रेकर या कुठल्या कायद्याने आहेत, त्यांना देखील त्या विभागाला देखील वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार करून देखील त्यांनी कुठल्याच त्याच्यावर उपाय शोधला नाही. त्यामुळे आम्ही हा तीव्र ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेतला आणि आता संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून प्रांत साहेबांच्या समोर आम्हाला पाणी प्रश्नावर पाणी विभागाच्या देशमुख मॅडम यांनी एक 10 दिवसात मी त्या ठिकाणी बूस्टर पंप बसवून तुम्हाला प्रेशरने पाणी देण्याचा प्रयत्न करतो, कारण पाणी टंचाई सर्व खारेपाट विभागाला असून सुद्धा तुम्हाला 1 तास वाढवून देतो असं आम्हाला लिहून देणार आहेत. आणि बांधकाम विभागाचे श्री समीर म्हात्रे साहेब यांनी सुद्धा लिखित आम्हाला 7 दिवसाच्या आत म्हणजे 19 तारखेला स्पीड ब्रेकर काढून देतो असं लिहून देतो असं सांगितल्यामुळे हा आमचा आत्ताचा हा जो काही ठिय्या आंदोलन आहे तो तात्पुरता स्थगित करत असून, जर काय दिलेल्या तारखेपर्यंत त्यांनी एक उपाययोजना केल्या नाहीत तर पुन्हा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल हे सांगून, या ठिकाणी विशेषतः पत्रकार बंधूंनी देखील खूप मोठं सहकार्य केलं आणि या कार्यासाठी या आंदोलनासाठी विशेष मार्गदर्शन म्हणजे आंदोलनकर्त्या श्रीमती नंदाताई म्हात्रे यांचं योग्य मार्गदर्शन मिळालं आणि ग्रामस्थांनी सुद्धा विशेष सहकार्य केलं. या ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, सदस्य, ग्रामस्थ, पोलीस पाटील मॅडम तसेच महिला भगिनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी आंदोलन यशस्वी केलं. त्याबद्दल सर्वांचेच मी सरपंच या नात्याने सर्वांचेच आभार मानतो आणि पुन्हा जर काय आपली पूर्तता झाली नाही दिलेल्या तारखेपर्यंत तर पुन्हा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करतो असं जाहीर करून मी माझे 2 शब्द संपवतो. कोपरोलीवाल्यांचा जो पाणी पुरवठा आहे तो आपण रेग्युलरपेक्षा या टंचाईच्या कालावधीमध्ये काही तासांनी कमी केलेला आहे. त्याबाबत त्यांचं आज ठिय्या आंदोलन होतं. त्या अनुषंगाने आम्ही त्यांना 1 तास वाढवून पण दिला होता
त्याप्रमाणे MJPनी जी लाईन टाकायची होती ते MJPच्या अधिकाऱ्यांबरोबर कोऑर्डिनेट करून दिलेलं आहे आणि त्यांची जी मागणी आहे तास वाढवून देण्याची, त्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. परंतु आम्ही पहिले त्यांच्या येत्या वाराला व्यवस्थित नियोजन त्यांचं काय आहे ते समजून घेऊ, त्याप्रमाणे आम्ही करू. आणि अजून एक म्हणणं आहे त्यांचं की तुम्ही जे आमचं त्यांना एक रिक्वेस्ट होती की 2024मध्ये अनधिकृत नळ कनेक्शन जवळपास 70-80 सापडले होते त्यांच्याकडे. ते आम्ही त्यांना अधिकृत करून घेण्याची रिक्वेस्ट केली होती. ती अजूनही त्यांच्याकडनं तशी कारवाई झाली नाही आहे. त्यानंतर जलजीवन मिशनमधून सरपंचांनी ज्यांनाही नळ कनेक्शन नवीन दिले असतील त्यांनाही अधिकृत ह्या प्रादेशिक योजनेवरती त्यांनी करून घ्यावं, जेणेकरून आम्हाला लोकसंख्या काय आहे, रिक्वायरमेंट काय आहे पाण्याची, हे आम्हाला जस्टिफाय करता येईल आणि त्याप्रमाणे आम्हाला पुढील नियोजन करता येईल.